निद्रावस्था सत्वगुणी बनविण्याकडे लक्ष. एवढेच नव्हे तर बाबांनी निद्रावस्थातही सत्वगुणी बनविण्याच्या युक्त्याही समजावून दिल्या. त्यांनी हा नियम निश्चित केला की झोपण्यापूर्वी सर्वांनी ईश्वर स्मृतीत काही वेळ बसावे. कित्येकदा बाबा रात्री 2 वाजता जेथे यज्ञवत्स झोपलेले असत तेथे येत आणि आपल्या बरोबर आलेल्या वत्सांना झोपलेल्या वत्सांच्या चेहऱ्याकडे बोट करून म्हणत पहा. त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं की ते ईश्वरी स्मृतीचा अभ्यास करीत सत्वगुणी निद्रेत झोपलेले आहेत. जणू काय सुखपूर्वक विश्रांती घेत आहे. पण या दुसऱ्या वत्सांकडे बघा, ते तमोगुणी निद्रेत जणू मूर्छित पडल्यासारखे झोपलेले आहेत. अशा प्रकारे कर्मेंद्रियांच्या विषयात व पदार्थात असलेल्या आसक्तीचा तसेच कर्मेंद्रियांकडून होणाऱ्या पापकर्मांचा त्याग करण्याचा पाठ प्रत्यक्ष जीवनात पक्का करून घेता घेता काही वर्षातच बाबांनी मानसिक शुद्धीसाठी बरेच धडे शिकवले. बाबा म्हणतात, मुलांनो, जर संकल्प शुद्ध नसेल तर कर्मेंद्रियाकडूनही वाईट कर्मे जरूर होतील. म्हणून आता मन पूर्णतः शुद्ध करा आणि जितके जितके तुम्ही आत्मस्मृतीच्या तसेच ईश्वरी स्मृतीच्या व खुशील राहाल तितके तितके ही शुद्धी तुम्हास प्राप्त होईल. जर येणाऱ्या महाविनाशापूर्वी तुम्ही पूर्व मानसिक शुद्धी प्राप्त केली नाही तर तुम्हाला सतयुगी सृष्टीत जीवनमुक्त देव पद मिळणार नाही. उलट त्रेतायुगी क्षत्रिय कुळात जन्म घ्यावा लागेल. म्हणूनच सावध व्हा, अन्यथा तुमचे खूप नुकसान होईल. आता या पुरुषोत्तम संगम युगात ज्ञानरूपी स्वदर्शन चक्र धारण केल्यास तुमच्या मनातील असुरी संकल्प समूळ नष्ट होत जातील. दिव्य गुणांच्या धारणेकडे लक्ष. बाबांनी अंतर्मुखता, गंभीरता, सहनशीलता, नम्रता इत्यादी दिव्य गुणांच्या धारणेसाठी ज्ञानाची फार गुह्य रहस्य समजावून सांगितली. त्यामुळे यज्ञवत्सांच्या जीवनातील दिव्यता व आनंद दिवसेंदिवस वाढत गेले. यज्ञमाता आणि यज्ञपिता यांच्याद्वारे अलौकिक शिक्षण व पालन. बाबांनी तसेच ओम राधेजींनी, ज्यांना आम्ही यज्ञपिता आणि यज्ञमाता या अलौकिक नावांनी संबोधित होतो, यज्ञवत्सांचा खाणे पिणे कपडे लत्ते इत्यादीच्या संपूर्ण सुखयोगी उपलब्ध करून दिल्या. यज्ञवत्सांनी असे सुख अनुभवले आणि त्यांना उभयंतांकडून असे प्रेम मिळाले की त्यापुढे स्वर्गीय सुखही त्यांना तुच्छ वाटू लागले व या जगाची तसेच दैहिक नातेवाईकांचीही आठवण त्यांना होईनाशी झाली. आहा, या पुरुषोत्तम संगम युगात या अलौकिक माता पित्यांकडून सर्व वत्सांना जे निष्काम शुद्ध व आत्मिक प्रेम मिळाले त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. कोट्यावधी रुपये खर्च करूनही हे मिळणं शक्य नाही. या पृथ्वीवर ईश्वर करून लालन पालन करून घेण्याची हीच एक सुवर्ण संधी साऱ्या कल्पात आत्म्यांना मिळत असते. ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे त्या गोपीच हे जाणतात आणि कोणी नव्हे. या राजऋषी कुळात बाबांनी केवळ पिता, शिक्षक आणि धर्मज्ञान दात्यांची भूमिका बजावली नाही तर वत्सांना ते अत्यंत प्रेमाने सागर किनारी फिरवावयासे घेऊन जात. त्यांना सहलीही करावयास लावीत. त्यांच्या खेळण्या बागडण्याच्या सर्व व्यवस्थेकडे लक्ष देत. त्यांच्यापैकी एखाद्याची प्रकृती बिघडल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी, औषध पाणी व त्यांच्या सेवेसाठी सर्व प्रकारची व्यवस्था तत्परतेने करीत. कोणत्याही वस्तूची कमतरता नव्हती. एखाद्याचे लौकिक आई वडील कितीही चांगले असोत पण असे सुख, असे लाडकोड, असे लालन पालन कोणीही कधी देणं शक्य नाही. बाबांनी मातेचीही भूमिका बजावली आणि भक्ती मार्गात ईश्वराचे हे जे गुणगान करण्यात येत हे की हे ईश्वरा, तूच माता आणि तूच पिता आणि तूच कृपेने सुखास काय तोटा.
याचा प्रत्यक्ष अनुभव यज्ञवत्सांना या ज्ञान मार्गात आला. जेव्हा परमपिता शिव परमात्म्याने प्रजापती ब्रह्मा यांच्या शरीरात दिव्य प्रवेश करून माता पितांच्या रूपात आत्म्याचे असे काही लाडकोड केले ज्यांचा विचारच यज्ञवत्सांच्या मनात कधी आला नव्हता. म्हणून आनंदाने त्यांचे मन गाऊ लागले. दिवस सुखाचे आले जेव्हा मी ओम मंडळीत गेले. प्रभूवर प्रेम जडले सखये माझे दिवस सुखाचे आले. मन वशीकरणाचा मंत्र मिळण्या न एक क्षणही मज लागला. दिव्य दृष्टी मज क्षणात मिळाली. त्वरित गेले वैकुंठाला. कृष्णाशी मी रास खेळले सखये सुखाचे आले. हर्ष शोकाची आग भडकली. सुखपद समाधी बसले. दिवस सुखाचे आले क्षणात घडले सखये सुखाचे आले. ज्ञानामृत विना जीव घाबरे क्षणभरही दूर न व्हावे. मी तर आता प्रभुमय झाले. तन मन शुद्ध हरपुनी बसले. दिवस सुखाचे आले. जिवंतपणी मी मरून गेले जेव्हा मी ओम मंडळीत आले.